देवगाव खवणे तालुका मंठा या ठिकाणी गावातील रस्त्यांवर अतिक्रमण केलं असून रहदारीस अडथळा निर्माण होतोय। याबाबत 28 जून रोजी पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात निवेदन देऊन देखील कोणीच दखल न घेतल्यानं ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। मंठा तालुक्यातील देवगाव खवणे या ठिकाणी गावातील वार्ड क्रमांक 3 मध्ये घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून घरकुलाचं बांधकाम सुरू आहे। हे बांधकाम अतिक्रमण करून रस्त्यावर होत असल्यानं रहदारीला अडथळा निर्माण होतोय। रस्ता अरुंद होत असल्यानं ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। ग्रामस्थ सुरेश गुलाबराव खवणे हे 23 जून रोजी देवगाव खवणे ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता त्यावेळी कुलूप होतं। नंतर 28 जून रोजी मंठा तहसील कार्यालय आणि पंचायत समिती तसेच देवगाव खवणे ग्रामपंचायत यांना या संदर्भातील तक्रारीचं निवेदन दिलं होतं। मात्र या संदर्भात कोणतीच कारवाई झाली नसल्यानं तक्रारदार खवणे यांनी 3 जुलैपासून गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। या संदर्भात उपोषणकर्ते सुरेश खवणे यांनी अधिक माहिती दिली आहे। अतिक्रमण करून अर्धा रस्ता हडप करून त्या ठिकाणी घरकुलचे बांधकाम चालवले आहे। याची सविस्तर तुम्ही सखोल चौकशी घ्या आणि माझा रस्ता माझ्या घराकडे अंतर्गत जाणारा रस्ता खुला करून द्या ही मेहरबान साहेबाला विनंती केली। विनंती अर्ज देऊन त्या ठिकाणी कुठलीही गट विकास अधिकारी साहेबांनी ॲक्शन घेतल्या नसल्यामुळे मी पोलीस स्टेशन तहसीलदार पुन्हा फिरून पंचायत समितीला अर्ज दिला आणि काल 3 तारखेपासून बेमुदत उपोषण धरलेलं आहे। तरी याचं जोपर्यंत माझा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।